पूर्वीचं 26 वर्षापूर्वीचं तुमचं प्री स्कूल आणि आत्ताचं प्री स्कूल याच्यामध्ये भरपूर फरक आहे. काळाची गरज कशी होती? काळाची गरज म्हणजे आधी जेव्हा मुलं यायची तेव्हा हेल्दी डिटॅचमेंट हा मुळात पहिल्यांपासूनच भाग होता. मग त्याच्यामध्ये वी जो होता ना, WE हा जो वी आहे तो ME मी मध्ये बदलला गेला. आपण आणि मी हा प्रवास आणि माइलस्टोन एज जो आहे म्हणजे 0 to 7 हा तुमचा एक फार्मिंग लँड आहे. ओके, आता हा जो लँड आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जे फार्मिंग करताय तर हे तुमच्याकडे 0 to 7 इयर्समध्ये तुम्ही फार्मिंग चांगलं करू शकता. आता ह्याच्यानंतर 7 इयर्सच्या नंतर तो ब्रेन इगोइस्टिक होतो, जो ऐकत नाही. अशा मुलांना हँडल करायच्या आधी आपल्याला पालकांना भेटायला लागतं. काही काही वेळेला काय होतं की माइलस्टोन एजचा काही वेळेला एखादा भाग मिसिंग असतो. ओके, तर आपल्याला तो फाइंड आउट करायला लागतो. तर माझ्याकडे एक अशी केस होती की त्या मुलीशी मी बोलायची पण मला कळायचंच नाही, फक्त तिचे डोळे माझ्याकडे बघत असायचे. मग कळालं की तिचं हिअरिंग पॉवर इज लेस. मला असं म्हणायचं की तुम्ही एवढा परिपक्व बेस तयार करून घेता की मूल कोणत्याही CBSE किंवा दुसऱ्या कोणत्याही बोर्डमध्ये गेलं तरी त्यांच्या अभ्यासक्रमाशी संलग्न असं तुम्ही त्यांना अभ्यासक्रम दिलेला आहे. आपल्याकडे जे बोर्ड असं बोर्ड नाही ठेवलेलं, आपण इंटिग्रेटेड ठेवलेलं आहे. मग कोणत्याही बोर्डला मुलं गेले, तुम्ही CBSEला टाका, तुम्ही ICSEला टाका, तुम्ही IBMला टाका, ऑर यू गो फ्रॉम वन प्लेस टू दी अब्रॉड कंट्री, तिथे पण त्या मुलाकडे तेवढी बेस रेडी असेल की ते मूल कुठल्याही शाळेत गेलं किंवा कुठल्याही कंट्रीमध्ये गेलं तर त्याच्याकडे तो बेस लेवल राहील. नमस्कार. प्रकृती निसर्गोपचार आणि योगच्या आजच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. भरपूरशा पेशंटशी आम्ही जेव्हा कन्सल्टेशन करतो किंवा संवाद साधतो त्यावेळी एक निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून म्हणजे असं ध्यानात आलं की त्यांची ही आजची जी जीवनशैली आहे त्याची पारंपरिक कुठेतरी त्यांच्या लहानपणी बालपणी त्यांच्यावर झालेल्या संस्कारांवर त्यांच्या सवयीमध्ये दडलेली आहे. तर मुलांवरती लहानपणापासूनच भाजी खाणं म्हणा किंवा त्यांच्या स्वभावातले किंवा जेवणाच्या पद्धती म्हणा किंवा त्यांच्या स्वभावातल्या पद्धती आहेत किंवा त्यांचा स्वभाव आहे तो लहानपणापासूनच घडायला सुरुवात येतो. तर या लहानपणावरती मुलांवरती संस्कार करण्याचं प्रथम जी पायरी येते ती म्हणजे आई आणि दुसरी पायरी असते ते म्हणजे त्यांचे शिक्षक. तर आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये अशाच एका लहान मुलांवरती काम करणाऱ्या एका संस्थाच्या म्हणजे ज्या संस्थेचं नावच आहे मदर टच, आईचा स्पर्श असं गोड नाव आहे त्या संस्थेचं, अशा संस्थेच्या संस्थापिका मिस वृषाली. नमस्कार वृषालीजी. वृषाली सार्वेश यासाठी इथे आहेत आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत की या लहानच्या मनांवरती कशा प्रकारे संस्कार केले जातात आणि काय डिफिकल्टीज असतात अशा संस्कार करताना की काय तुम्ही. सो वृषालीजी, आज आपल्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मदर टच, आईचा स्पर्श असं हे नाव आहे. तर मुळात मला हे जाणून घ्यायला आवडेल की या नावाची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? कसं आहे की पहिली गुरु जी असते मुलाची ती आई असते आणि दुसरा गुरु जो असतो तो प्री स्कूल टीचर असते पहिली. त्याच्यामुळे हे नाव दिलं गेलं जिथे अनकंडिशनल लव फॉर द चाइल्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण इथे बाळं खूप लहान असतात आणि फर्स्ट टाईम ते आपल्या घराला सोडून आलेले असतात, जिथे त्यांना कम्प्लिटली एक कम्फर्ट मिळतं, कम्प्लिटली एक लव अँड केअर मिळतं. तेच कम्फर्ट ती लोक जेव्हा फर्स्ट टाईम घराला सोडून जेव्हा स्कूलमध्ये येतात म्हणजे प्री स्कूलला जेव्हा येतात तोच कम्फर्टची ती लोक अपेक्षा ठेवलेली असते. त्याच्यामुळे प्री स्कूलची टीचर ही नेहमी आईप्रमाणे त्यांना दिसत असते. आणि हे नाव जे आहे मदर्स टच तो सेम स्पर्श देण्याचं काम करतो. कारण इथे आपल्याला माहिती आहे की ते मूल खूपच लहान आहेत आणि ते येणार रडणार, आपल्याला त्याला जवळ घ्यायचं आहे, त्याला माया लावायची आहे. त्याच्या ॲक्च्युली ह्या ठिकाणी आपल्याला जेव्हा प्री स्कूलच्या टीचर असतो तेव्हा आपल्याला मोठा मेजर रोल करायला लागतं की आपल्याला त्यांच्याबरोबरची कॉर्ड कनेक्ट करायला लागते. ज्या वेळेला आपण त्यांच्याबरोबरची कॉर्ड कनेक्ट करतो त्यावेळेला तेही मुलं आपल्याला समजून घेतात आणि आपण त्यांना समजून घेऊ शकतो. ज्या वेळेला आपण त्यांच्या लेवलला समजतो किंवा आपण त्याच्या डोक्यावरनं मायेने हात फिरवतो ते ती मुलं आपोआप आपल्याकडे मायेकडे ओढली जातात. त्यांच्या अपेक्षा काही नसतात, त्यांच्या अपेक्षा एवढंच असतात की आईने जी माया दिलेली असते तीच त्यांची अपेक्षा असते की त्या टीचरनी त्यांची द्यावी. की आता मुलं खूप लहान असतात आणि एवढं लक्षात ठेवायला लागतं की मुलं फर्स्ट टाईम घरापासून लांब आणि त्यांना ते हेल्दी डिटॅचमेंट खूप गरजेचं असतं
की घरापासून ज्या वेळेला ती मुलं लांब होतात आणि घरचा एकही फॅमिली मेंबर त्यांच्याबरोबर नसतो आतमध्ये, त्यावेळेला ती हेल्दी डिटॅचमेंट विच विल बी नॉट अफेक्टिंग देअर इमोशन्स, फिलिंग्स अँड द फिअर शुड बी नॉट देअर इन देअर माइंड. कारण ही जी जागा आहे, ह्या जागेला फर्स्ट टाईम ते स्कूल म्हणून बघणार आहेत, पण ते स्कूल आहे हे त्यांना माहिती नसतं. पण याची जी ब्रिक आहे, ही जी सुरुवात होते ती प्री स्कूल्सपासून होते आणि त्याच्यानंतर जो इंटरेस्ट क्रिएट केला जातो, जो स्कूलसाठी अभ्यासाचा भाग तर मग येतो, पण स्कूलला जो इंटरेस्ट पाहिजे किंवा स्कूलला मला जायचं आहे किंवा तिथे मजा करायची किंवा मला तिथे राहायला पाहिजे आणि ते टाईम बॉन्ड म्हणजे 2 तास मुलं जिथे येऊन बसतात, खेळतात, बागडतात, मिंगल करतात. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये कसं झालं आहे की एव्हरीबडी इज हॅव्हिंग अ न्यूक्लिअर फॅमिली विथ द वन चाइल्ड. आता त्याच्यामध्ये काय झालं आहे की सिबलिंग्स नाही आहे. सिबलिंग्स नसल्यामुळे त्यांना शेअरिंग, लविंग, केअरिंग हे काहीच येत नाही. आता जेव्हा मुलांमध्ये मिक्स होतात विथ द सेम एज, त्यावेळेला त्या गोष्टी सगळ्या शेअर केल्या जातात, लाईक हाऊ दे आर इन टू द सिबलिंग. आता प्रत्येकाकडे सिंगल मुलं आहेत. आता ते जेव्हा म्हणजे नीड काय झाली आहे, पूर्वी प्री स्कूलची नीड नव्हती कारण दे यूज टू स्टे इन टू द जॉईंट फॅमिलीज. त्याच्यामुळे घरातच एवढी मुलं असायची की ते आपोआप सगळीकडनं शिकून जायचे. त्याच्यामुळे 6 वर्षाच्या नंतर मुलांना शाळेत टाकलं जायचं. पण आताची नीड अशी आहे की 4 चौकटीच्या बंद दरवाजामध्ये राहायला लागतं. तुमच्या कॉरिडॉरमध्ये पण कोणी दिसत नाही, प्रत्येकाचे दरवाजे बंद असतात आणि त्यावेळेला तुमचे संवाद कोणाशी होत नाही, कम्युनिकेशन होत नाही आणि घरातही आपल्या कोणी राहणं किंवा येणं होत नाही कारण द पॅरेंट्स आर वर्किंग. जी आपल्याशी बोलताना आम्हाला एक जाणवलं की हे कॉड कनेक्शन जे टीचर्सचं आणि मुलांचं जे तुम्ही म्हणालात तसं की एक कनेक्शन, कॉड कनेक्शन होणं गरजेचं असतं. तर यासाठी ज्या अंडर जे टीचर्स असतात त्यांना काही स्पेसिफिक ट्रेनिंग तुम्ही देता का? हां, स्पेसिफिक ट्रेनिंग तर द्यायला लागते. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मुलांना कसं हाताळावं हे शिकवलं जातं. कारण प्रत्येक फॅमिलीतलं मूल, प्रत्येक घरातून येणारं एन्व्हायरमेंट जे आहे हे प्रत्येकाचं एन्व्हायरमेंट वेगळं असतं. त्याच्यामुळे प्रत्येक मूल कसं रिॲक्ट होतं आहे किंवा कसं रिस्पॉन्ड करतं आहे, रिस्पॉन्ड आणि रिॲक्ट ह्या 2 गोष्टींना खूप मायने ठेवलं जातं. कारण मुलं रिस्पॉन्ड करतात किंवा रिॲक्ट करतात, त्या रिॲक्टला टीचर कसं रिस्पॉन्ड करेल हे खूप इम्पॉर्टंट असतं. ज्या वेळेला टीचर त्या रिॲक्शनला रिस्पॉन्डिंग ॲटिट्यूड ठेवते त्यावेळेला ते मूल कनेक्ट होतं. कारण जर मूल चिडतं आहे तर ते मूल किती ग्राफवरती गेलं आहे, इफ दॅट तो मूल जर 10च्या ग्राफवरती चढला आहे तर आपल्याला कामडाऊन मोडवरती आणणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे. कारण टीचरचा पेशन्स जो आहे आणि टीचरचा मुळात जो कामनेस आहे तो खूप मेजरली रोल प्ले करतो. त्याच्यामुळे त्यांना ट्रेनिंग ही मस्ट आहे. ट्रेनिंग दिल्याने काय होतं, ज्यावेळेला एक सेशन्स होतात, वर्कशॉप्स होतात. कारण ही जी पातळीवरती म्हणजे ज्या एज ग्रुपवरती आपण काम करतो आहे त्यांना समजच नाही की मी राईट करतो आहे, रॉंग करतो आहे, की मी बरोबर करतो आहे, मी बरोबर नाही आहे, मी चिडतो आहे, रागवतो आहे, हे त्यांना काहीच हावभाव माहिती नसतं. त्याच्यामुळे त्यांना सगळे समान हावभाव असतं. तर ते शिकवण्यासाठी आपल्याला एक स्पेशली ट्रेन केलं जातं आणि ती ट्रेनिंग आपण समर कॅम्प म्हणजे समर वेकेशनमध्ये आपण त्या टीचर्सना देतो. म्हणजे 1 महिन्याचं ट्रेनिंग असतं जिथे टीचर्सला बोलवलं जातं आणि वेगवेगळ्या टॉपिकवरती, मुलांच्या वेगवेगळ्या फिअरवरती किंवा काम डाऊन मोडवरती, मुलांनी कसं हॅपी स्टेट मोडमध्ये राहणं सगळ्यात मोठी गोष्ट. हां, कारण जेवढा हॅपी स्टेट मोडमध्ये मूल असेल त्या तुम्ही जो पॅरामीटर हॅपी स्टेट मोडचा जेवढा वरती ठेवताय तेवढं मूल कामडाऊन मोडवरती असतं. मला अजून एक प्रश्न विचारायचे की आपण सायकॉलॉजीच्या स्टुडंट आहात आणि त्याच्यानंतर आपण बरेचसे कोर्सेस केले, तर या सगळ्याचा आपल्या अभ्यासक्रमाचा आणि आपल्या व्यवसायाच्या एकंदरीत काय संबंध, म्हणजे ते एकमेकांशी संलग्न कसे आहे? चाइल्ड सायकोलॉजी एवढ्यासाठी की मुलाच्या परीने बसून ऐकणं किंवा बोलणं किंवा त्याचा दृष्टिकोन लक्षात ठेवणं किंवा त्याची जी खळबळ चालली आहे ते समजून घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि माइलस्टोन एज जो आहे म्हणजे 0 to 7 हा तुमचा एक फार्मिंग लँड आहे. ओके, आता हा जो लँड आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जे फार्मिंग करताय तर हे तुमच्याकडे 0 to 7 इयर्समध्ये तुम्ही फार्मिंग चांगलं करू शकता. आता ह्याच्यानंतर 7 इयर्सच्या नंतर तो ब्रेन इगोइस्टिक होतो जो ऐकत नाही.
तो इगोइस्टिक ब्रेन एवढ्यासाठी ऐकत नाही की तो सांगतो की मी 7 वर्ष जग बघितलं आहे, आता मला सगळं समजतं, आता तुमची मला गरज नाही आहे, मी माझ्या परीने माझं डोकं चालवू शकतो. हा जो 0 to 7चा जो फार्म आहे, हा जो तुम्ही व्हॉट यू सो व्हॉट यू गेट. आता तुम्ही जर आंबा लावलात तर तुम्हाला आंबाच मिळेल. आता आंब्या लावल्यानंतर तुम्ही बोलाल नाही ह्या झाडाला मला सफरचंद पाहिजे, तर ते सफरचंद येणार नाही. मग तुम्हाला हा विचार करून खूप जागा भराव्या लागतात. तर 0 to 7 ह्या कालावधीमध्ये जर तुम्ही ते फार्म लँडिंग छान केलं, म्हणजे फार्मिंग जर तुम्ही ते छान त्यांचं डोक्याचा जो भाग असतो त्याचं सबकॉन्शियस माइंडवरती जर काम केलं किंवा त्याच्या मुळात त्याच्या विचारसरणीवरती काम केलं किंवा कुठल्याही म्हणजे त्यांच्या सवयी, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हा जर मुळापासून तुम्ही करायला गेलात तर 0 to 7 इज द राईट एज. आणि 7 इयर्सच्या नंतर जे ब्रेन इगोइस्टिक झालेलं असतं ते ब्रेन कोणालाही ऐकत नाही. म्हणजे वृषालीजी, मी असं म्हणेन की तुमचं जे एज्युकेशन आहे चाइल्ड सायकॉलॉजी ह्याच्याच अनुषंगाने तुम्ही हे मदर टच ह्याला जास्त तुम्ही रुजवू शकलात किंवा त्यांना तुम्ही फुलवलात आणि त्याला बहर येतो आता इतका छान. हा जो 26 वर्षाचा आपला कालावधी आहे, या 26 वर्षाच्या कालावधीमध्ये जी तुमच्याकडे लहान लहान मुलं आली, तर तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंट स्टेजेस तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंट म्हणजे पूर्वीचं 26 वर्षापूर्वीचं तुमचं प्री स्कूल आणि आत्ताचं प्री स्कूल याच्यामध्ये भरपूर फरक आहे असं तुम्ही म्हणता, तर तो तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही इम्प्रूव्हमेंट करत गेलात? ती काळाची गरज कशी होती? काळाची गरज म्हणजे आधी जेव्हा मुलं यायची तेव्हा हेल्दी डिटॅचमेंट हा मुळात पहिल्यांपासूनच भाग होता. हेल्दी डिटॅचमेंट खूप गरजेचं होतं. हेल्दी डिटॅचमेंट हा मेजर रोल प्ले करतो. तो तेव्हाही होता, आताही होता. तो रूट ठेवून काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे रूट ठेवून इन द सेन्स 26 इयर्स बॅकचा जो क्राऊड होता, फॅमिली खूप होती, जे फॅमिली बॅकग्राऊंड खूप होता, कुटुंब पद्धतीतून. आणि आताचा जर गेला तर न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. मग त्याच्यामध्ये वी जो होता ना, WE हा जो वी आहे तो ME मी मध्ये बदलला गेला. आपण आणि मी हा तो जो वी आहे तो मी मध्ये बदलला. आणि जेव्हा हा वी मी मध्ये बदलला ना तेव्हा मी माय सेल्फ. सो यू हॅव टू बी ऑलवेज इन सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर एव्हरीबडी. हा जो मुद्दा आहे ना हा खूप फेस केला जातो. म्हणजे मुलांना एवढं इम्पॉर्टन्स दिलं जातं की आता एखादी वस्तू जर आईबाबांनी विकत आणली तर ही तुझ्यासाठी घेतलेली वस्तू आहे, हा आपला लागतच नाही. सो हा जो वीचा मीमध्ये कन्वर्ट झालेला भाग आहे ना हा फेस करायला खूप लागतो. कारण इथे इम्पॉर्टन्स जे आहे ना ते इम्पॉर्टन्स ऑन दी व्हेरी हायर लेवल गेला, तर तिथे तो मोड सांभाळताना खूप डिफिकल्ट येतो. वृषालीजी, मी असं ऐकले की तुमच्याकडे येणारे प्रत्येक बाळं ही खूप वेगळ्या प्रकारे वाटली जातात किंवा मीही बरेच आपल्या जी सेशन्स आहेत किंवा प्री स्कूलमध्ये आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा प्रार्थनेने सुरुवात करता, अगदी संस्कृत प्रार्थना घेता, जनगण मन घेता किंवा त्यामागची तुमची ही भावना काय असते? जेव्हा मूल घरातून जेव्हा येतं तेव्हा चालताना तिथून इथे येईपर्यंत त्याचा मूड स्विंग खूप चेंज होतात. तो काही होऊ शकतो. म्हणजे घरातून जरी तो हसत खेळत जरी निघाला तरी फ्रॅक्शन ऑफ द सेकंडमध्ये तो थोड्या वेळाने म्हणजे बाबा बाईक घेऊन सोडायला आला नाही म्हणून त्याचा मूड खराब होऊ शकतो. किंवा मला घरातली 4 व्यक्ती आहेत, त्या 4 व्यक्तीमध्ये जो व्यक्ती मला सोडायला यावा तो व्यक्ती आला नाही म्हणून पण मूल रडतं. किंवा मला काहीतरी एक कमिटमेंट दिली आहे आणि ती कमिटमेंट फुलफिल केली नाही माझी आणि मला शाळेत पाठवत आहेत, त्याच्यामुळे त्याचा मूड खराब होतो. तर ह्या सगळ्या बऱ्याचशा रिझन्स असतात की हसणं आणि रडणं आणि सॅड फेस, हॅपी फेस हे जेव्हा येतात त्यावेळेला तो जो आहे तो जो म्हणजे ज्या वेळेला तो मूळ जे हुंबरड्याच्या आतमध्ये येतं त्यावेळेला सगळ्यांचे मूड्स जे असतात ते मूड कम्प्लिटली ऑन द व्हेरी बॅड मूडवरती असतात, सॅड मूडवरती असतात, क्वचितच हॅपी स्टेट मूडवरती असतात. तर आपल्याला जी फ्रिक्वेन्सी क्रिएट करायची असते किंवा त्यांना हॅपी स्टेट मोडची फ्रिक्वेन्सी जी एक आनंदी फ्रिक्वेन्सी क्रिएट करायची असते, तुम्हाला त्यांना शांत बसवायला लागतं. शांत बसून त्यांना ओंकारनाद घ्यावा लागतो. देन वे स्टार्ट चॅन्टिंग दी ओम. वेन दे चॅन्ट ओम ऑटोमॅटिकली तुमच्या ब्रेन वेव्स त्या लहरी एकदम कुलिंग इफेक्टवरती जातात
आणि मग त्याच्यानंतर एक श्लोक घेतला जातो, सरस्वतीचं स्मरण केलं जातं, मग वक्रतुंड बोललं जातं आणि मग शाळेची प्रेयर घेऊन मग आपण नॅशनल अँथमवरती येतो. आणि मग त्याच्यानंतर तो जो फेज आहे तो झाल्यानंतर आपण त्यांना माइंड जिम किंवा आपण ब्रेन जिम बोलू शकतो, ज्या बायलॅटरल मुवमेंटवरती काम करतात, विच विल बी हेल्पिंग दॅम फॉर द होल डे ऑफ टाईम, की त्यांचं मिड लाईन क्रॉसिंग होतं, तिथे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन ह्यांचं कॉर्डिनेशन होतं. दे वर्क ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या एक्सरसाइज घेतो तेव्हा लेफ्ट आणि राईट ब्रेन हे इक्वली हँड इन हँड वर्क करतं, कोणी कमी किंवा कोणी जास्ती हे नाही केलं जात. आपल्याकडे एवढे न्यूरॉन्स असतात, म्हणजे इतके न्यूरॉन्स असतात ह्या कालावधीमध्ये, म्हणजे 0 to 7 इयर्सच्या कालावधीमध्ये खूप आपल्याकडे न्यूरॉन्स असतात, ते इतके ॲक्टिव्ह असतात, फक्त आपण न वापरल्यामुळे ते स्लीपिंग पार्टनर बनतात. ओके, तर आपल्याकडे सैन्य खूप आहे. ओके, आपल्याकडे डोक्यामध्ये न्यूरॉन्स खूप आहेत, पण त्याचा आपण पुरेपूर उपयोग न केल्यामुळे ते स्लीपिंग पार्टनर मोडमध्ये जातात आणि ह्या प्रोसेसमध्ये म्हणजे 0 to 7च्या वयोगटामध्ये बरेचसे न्यूरॉन्स ड्रॉपआउट होतात आणि म्हणजे स्लीपिंगमध्ये जातात आणि ते ॲक्टिव्ह नाही होत. त्या म्हणजे जिथे 100 आहेत तिथे तुमचे एक 80 पण नाही बोलू शकत, आपण एक 50% पण खाली आणतो त्यांना, एवढे आपण त्यांना डल करून ठेवू. ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या एक्सरसाइज मोडमध्ये घेतो तर त्या ॲक्टिव्ह मोडमध्ये येतात. म्हणजे स्लीपिंग म्हणजे तुम्हाला कोणी झोपलं आहे आणि अचानक जर तुम्हाला कोणी आवाज दिला आणि तो मधुर आवाजामध्ये दिला तर तुम्ही जागे होणार नाही, पण एकदम मोठ्या आवाजामध्ये दिला तर यू गेट फिअर आणि तुम्ही पटकन उठले जातात. सो तो जो भाग आहे म्हणजे तुमचा जो अलर्ट ब्रेन बोलतो, ते अलर्ट ब्रेनवरती आपल्याला टाकण्याचं काम केलं जातं. मग हा जेव्हा आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीज मुलांकडनं घेतलं जातो त्यावेळेला ते पूर्ण ॲक्टिव्ह मोडमध्ये येतं, म्हणजे टीचर जे काही शिकवते ते ऐकण्याच्या स्टेटमध्ये येतं आणि रिसिविंग मोडमध्ये येतं, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या वेळेला ह्या सगळ्या तुम्ही काय देताय, मी तर तुम्हाला कोडवर देईन, पण माझा रिसिविंग मोड किती आहे, तर तो रिसिविंग मोडचा जो भाग आहे म्हणजे माझा घेण्याचा जो भाग आहे तो वाढवण्यासाठी ह्या ॲक्टिव्हिटी घेणं खूप गरजेचं आहे, की जास्तीत जास्त रिसीव करणं. वी हॅव टू सी की पूर्ण कोणीच 100% रिसीव करत नाही, पण 50च्या वरती म्हणजे 60 to 80%च्या मध्ये तुमची रिसिविंग मोड असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे टीचर जे सांगते ते तुम्ही रिसीव मोडवरती घेणं खूप गरजेचं आहे. आता हा जो छोटा बाळ आहे ह्याला तुम्ही कशा पद्धतीने कनेक्ट करणार, तर तुम्ही शब्दाद्वारे कनेक्ट करू शकत नाही ना. यू कॅन गेट कनेक्टेड विथ दॅम विथ द टॉक, किंवा तू माझ्याकडे बघ किंवा माझा ऐक किंवा हे कर, तर दिस कॅन बी पॉसिबल विथ दिस एज. मग ह्यांना तुम्ही कसं कनेक्ट करू शकता, तर ह्यांना तुम्ही रिदम वाईज कनेक्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला जरी अटेंडन्स जरी घ्यायचे झाले किंवा काय झालं तर मी पुस्तक घेऊन त्याचं नाव घेऊन मी त्याला अटेंडन्स नाही घेऊ शकत. तर आम्ही काय करतो की त्यांना ट्रॅम्पोलिन लावतो. ट्रॅम्पोलिनमध्ये जेवढी मुलं आहेत त्यांना प्रत्येकाला ट्रॅम्पोलिनमध्ये जम्प करायला लावतो आणि मग आम्ही गाणं म्हणतो, इन द क्लास देअर इज अ बॉय अँड सो इज हिज नेम, जम्प 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 असं करून जेव्हा ह्या सगळ्या अटेंडन्स घेतल्या जातात, म्हणजे तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी केल्या जातात ते MBL मेथडमध्ये केल्या जातात, विच इज कॉल्ड द मुवमेंट बेस्ड लर्निंग. सो दिस इज दी MBL मेथड. जेवढं तुमचं मुवमेंट असेल ह्या वयामध्ये, जेवढं त्या मुलाचं मुवमेंट असेल, यू कॅन टीच अ चाइल्ड सिटिंग ॲट वन प्लेस. म्हणजे मुलांनी एका जागेवरती बसण्यातलं हे वय नाही आहे. ओके, पालकांचे त्याच कंप्लेंट्स असतात की मूल एका जागी बसत नाही. पण ही हा जो एज आहे म्हणजे 0 to 7 इयर्सचा जो एज आहे, बसला म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्हाला डॉक्टर सांगतो मूल ॲक्टिव्ह आहे ना, म्हणजे जो खात नाही आहे जेवत नाही आहे पण मूल ॲक्टिव्ह आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तसं आमच्याकडे मूल जेवढं धावेल किंवा पळेल किंवा कुठल्याही ॲक्टिव्हिटीजला हे रिस्पॉन्ड करेल त्यावेळेला ते मूल ओके. पण एका जागेवरती जर मूल बसतं आहे देन दॅर इज अ समथिंग गोईंग रॉंग विथ हिज इमोशन्स, विथ हिज फिलिंग. हा आम्हाला घ्यायला लागतात की एखादं मूल तिथे सेपरेटली बसलं आहे तर त्याचे इमोशन्स कुठेतरी हर्ट झाले आहेत, त्याचे फिलिंग्स कुठेतरी हर्ट झाले आहेत किंवा समथिंग इज गोईंग रॉंग विथ दॅट चाइल्ड, की तो तेवढा पूर्ण
क्राऊडमध्ये यायला मागत नाही. सो दिस इज वॉट वी स्टडी वेन ह्या मुलं एकत्र येतात तेव्हा. मग ह्या सगळ्या रिदम बेस, आणि रिदम बेस एवढ्यासाठी करायचं असतो की रिदम इज अ सच अ गुड लँग्वेज फॉर दिस एज टू गेट कनेक्ट. रिदम हा सगळ्यात मोठी लँग्वेज होते जी आपण एक कॉर्ड कनेक्ट करायला बघतो मुलांशी, तर रिदमनी लवकर कॉर्ड कनेक्ट केली जाते. मोर दॅन यू टॉक ॲज अ लेक्चर किंवा एखादा टॉपिक लेक्चरनी तुम्ही शिकवू शकत नाही जो रिदमनी तुम्हाला शिकवला जातो. मुलांना रिदम जास्त चांगल्या प्रकारे सो हां, आणि ते आत्मसातही तेवढा छान करतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मदर टचमध्ये पहिल्या तर आल्या आपण त्यांच्यावरती एक माइंड ह्याच्यासाठी आपण आधी त्यांच्यावरती संस्कारमय अशी प्रार्थना वगैरे खूप स्मूथनिंग असते, खूप छान असते. मग देशावरती आपण नॅशनल अँथम आपण त्यांच्याकडून अगदी छोट्या छोट्या मुलांकडून नेहमी म्हणून घेतो. त्याचबरोबर त्यांचं राईट अँड लेफ्ट ब्रेन कॉर्डिनेशन रिदमिक वेमध्ये तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं अगदी परिपूर्णपणे तुमचं लक्ष असतं आणि तुम्ही त्या स्पेसिफिकली त्यांच्याकडून मदर टचमध्ये त्या करवून घेता की नाही हे गरजेचं आहे, हे या प्रकारे झालं तर त्याचे तुम्हाला 100% म्हणजे मुलांचं अटेन्शन त्यांना तेवढं त्या अटेंटिव्ह राहणं. जसं तुम्ही म्हणाल की मी देईन तर खूप, पण त्यांना ती अटेन्शन तर असलं पाहिजे. म्हणजे मुलांचं चित्त एकाग्र आधी तुम्ही करता, तशा तुम्ही ॲक्टिव्हिटीज घेता आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्यांना एक एक्स्ट्रा किंवा वेगळं शिकवायला सुरुवात करता. आत्ताच आपल्या संभाषणात झालं की काही मुलं काही कारणास्तव कधी कधी अटेंटिव्ह नाही होत किंवा ती एक वेगळं आपल्याला ग्रुपमध्ये जाणवतं की काहीतरी याच्याबरोबर मी नसते किंवा वेगळं. मग अशा मुलांना तुम्ही कसं हँडल करता किंवा काय असतं? अशा मुलांना हँडल करायच्या आधी आपल्याला पालकांना भेटायला लागतं. काही वेळेला काय होतं की माइलस्टोन एजचा काही वेळेला एखादा भाग मिसिंग असतो. ओके, तर आपल्याला तो फाइंड आउट करायला लागतो की कुठलं पझल त्याच्यामधलं मिसिंग आहे. मग आपल्याला त्या पालकांशी बसून बोलायला लागतं. सो आपण त्या पालकांना आपल्याशी बोलवतो. कसं आहे की इट्स नॉट अबाउट अ फादरशिप, इट्स नॉट अबाउट अ मदरशिप, इट्स अबाउट अ पॅरेंटिंगशिप. तेच ते. सो बोथ द हँड इन हँड कॉर्डिनेशन त्यांचं पण झालं पाहिजे. म्हणजे फादर आणि मदरचं ॲज अन पॅरेंट्स म्हणून खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केला जातो. तो आपल्याला तो फाइंड आउट केला जातो की आपल्याला बघायला लागतं की ते मूल काय आहे तसं. कारण काय वेळेला काय होतं की देर आर सम माइलस्टोन एजचा जो काही एखाद्या वेळेस भाग कमी पडलेला असतो. ओके, ज्यांनी मुलं ADHDला टच करतात किंवा दे क्रॉस दी बॉर्डर लाईन ऑफ एनिथिंग. इट कुड बी ADHD, इट कुड बी ऑटिझम, इट कुड बी एनिथिंग विच कॅन बी लेबल बिफोर 7 years. 7-8 वर्षाच्या आधी तुम्ही काही मुलांना लेबल करू शकत नाही बिकॉज चेंजेस आर हॅपनिंग इन टू दॅट चाइल्ड. ओके, जर तुम्ही तशा वेळेने काम केलं किंवा तशा मोडनी जाऊन जर ते काम केलं गेलं तर ती मुलं तिथून परत पण येऊ शकतात. कारण तेवढं ते गेलेलं नसतं किंवा तेवढं ते पोचलेलंही नसतं. पण अर्ली जर इंटरव्हेन्शन केलं आणि तुम्हाला माहिती पडलं आणि पॅरेंट्ससमोर आपण बोललो तर आपल्याला माहिती पडतं की हे मूल का गप्प बसलं आहे किंवा ह्याला क्राऊडचा फिअर आहे किंवा त्याचा आय कॉन्टॅक्ट कमी पडतो आहे, ते बघायला मागत नाही. आय कॉन्टॅक्ट का कमी पडतो आहे, कशामुळे कमी पडतो आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा मग एक खुलासा होतो जो पॅरेंट्स पण काही वेळेला पॅरेंट्सकडे पण कधी होत नाही त्या गोष्टी, म्हणजे बघितल्या जात नाहीत किंवा काय होत नाही. इट्स नॉट की पॅरेंट्सचा आजकालचा अवेअरनेस खूप झालं आहे, पॅरेंट्सकडे अवेअरनेस खूप आहे. तर आताच्या युगामध्ये आपल्याकडे एवढा अवेअरनेस आला आहे, पण तरी पण जेव्हा एकटं मूल राहणं आणि क्राऊडमध्ये मूल आयडेंटिफाय करणं ह्याच्यामध्ये फरक होतो. जेव्हा मूल क्राऊडमध्ये येतं तेव्हा त्याचे सगळं कळून येतं की बाबा हा क्राऊडमध्ये कितपत जातो आहे, कितपत येतो आहे किंवा तो खेचला जातो आहे की नाही, त्या अट्रॅक्शन होतं आहे की नाही त्या गोष्टीचं, किंवा त्याची हिअरिंग. तर माझ्याकडे एक अशी केस होती की त्या मुलीशी मी बोलायची, खूप व्यवस्थित बोलायची मी, पण मला कळायचंच नाही, फक्त तिचे डोळे माझ्याकडे बघत असायचे. ओके, आणि हा मला म्हणजे मी खूप त्याला विचार करून त्या मुलीकडे नेहमी बघायची, मला कळायचंच नाही की तिचे एक्सप्रेशनच नसायचे, तिचे हावभावच नसायचे. तर मी तिला मागून जाऊन पुढून जाऊन असं तिचं नाव घेऊन बोलवायला लागले. सो आय ट्राईड माय लेवल बेस्ट टू गो बॅक, कॉल हर नेम, go from right, call her name, go to from left, call her brain,
म्हणजे सगळीकडनं मी त्याचं नाव घेऊन बोलवायला लागले, तिला टाळ्या वाजून दाखवल्या सगळं. मग कळालं की तिचं हिअरिंग पॉवर इज लेस. म्हणजे अशा पण गोष्टी होतात त्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात हां. एक्झॅक्टली की का होतंय. आणि त्याच्यामुळे तिचा रिस्पॉन्ड कमी होता. कारण मला जिथे ऐकायलाच येत नाही आहे तिथे मी कोणाला काय रिस्पॉन्ड करणार, आणि तिथे मी एक्सप्रेसही करू शकत नाही की ती स्माइलिंग इमोशन्स देऊ, मी सॅड इमोशन्स देऊ, मी कसले इमोशन्स देऊ. म्हणजे तुम्हाला फक्त तिच्या एक्सप्रेशनवरून कळलं की ह्या मुलीबरोबर काहीतरी हां. वेगळं घडतंय किंवा इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे असू शकतो. हां, कारण ती नेहमी ना फ्रीज मोडमध्ये राहायची. म्हणजे एवढं बारीक लक्ष तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे असतं, प्रत्येक चाइल्डकडे तुम्ही अगदी व्यवस्थित परिपूर्ण. त्याच्यामुळे काउंट पण आपण लेस ठेवतो, कारण आपण पण माणसं, आपल्याकडनं पण चुका होणार. पण जेव्हा तुम्ही एक छोट्याशा तुकडीवरती काम करता तेव्हा तुम्ही प्रत्येक मुलाकडे लक्ष देऊ शकतात किंवा त्याच्या हावभावाकडे लक्ष देऊ शकता किंवा समजू शकतात की तो आता बोर होतोय किंवा त्याला होत नाही, त्याला आता करायचं नाही आहे, तर यू नीड टू स्टॉप. आणि ही छोटी जी मुलं आहेत त्यांच्याकडे अटेन्शन स्पॅन खूप कमी यायचा असतो. तर तो अटेन्शन स्पॅन तुमच्याकडे फक्त 5 मिनटाचा आहे. तर 5 मिनटामध्ये तुम्ही त्याला स्ट्रेच आउट करू शकत नाही. मग 5 मिनटाच्या नंतर त्याला एक माइंड ब्रेक दिला जातो. मग त्या माइंड ब्रेकचे गेम्स असतात. मग तो माइंड ब्रेक देऊन परत त्याला वळवलं जातं, अभ्यासाकडे या, तुम्ही हे करा किंवा ते करा, असं करून केलं जातं. पण त्यावेळेला जर अशा पद्धतीची मुलं, जसं तुम्हाला मी म्हटलं त्या मुलीला समजलंच नाही, ती 0 फ्रीज मोडवरती होती. तर मग आपल्याला फाइंड आउट करायला लागलं की मग ज्या वेळेला पालकांशी बोललं गेलं किंवा पालकांशी आम्ही बसलो बोललो, त्यावेळेला त्यांनी सगळे टेस्ट केले पालकांनी. मग त्यावेळेला कळालं की ते जे मूल आहे त्याला 80% इयरिंग नव्हतं, 20%च इयरिंग होतं. एवढा म्हणजे तो गॅप होता. खूप मेजर. पालकांच्या लक्षात आलं नव्हतं, हे पालकांच्या लक्षात आलं नव्हतं. लक्षात आलं नव्हतं. आणि मग आपण त्यांना सगळे टेस्ट करायला, म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही बघा म्हणून, की मग त्या पालकांनी गेले, ते सगळे टेस्ट केले आणि मग त्याला सगळे उपाय केले गेले. मग तो रिस्पॉन्ड करायला लागला. सो ही वॉज व्हेरी हिअरिंग दिस थिंग. आणि देन ही यूज टू कम टू द क्लास. आणि आम्ही मग शिकलो पण की ते कसं लावायचं, काय लावायचं, आम्हाला कसं समजेल की त्याला ऐकायला येतं आहे, ते मशीन चालू आहे, मशीन बंद आहे, ते आम्हाला कळलं. सो अशा बऱ्याचशा घटना आहेत जिथे आपल्याला कळालं की सो अँड सो थिंग्स आहेत. आता तुम्ही जे एक हिअरिंगची आपल्याला केस सांगितली वृषालीची, तर अशा वेळी पॅरेंट काउन्सिलिंग हा मेजर रोल तुम्ही इथे प्ले केला आहे की त्याआधी मुलाबरोबर काय होतं हे तुम्हाला समजले, पण त्यांच्या पालकांना माहितीच नाही आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या पालकांना माहितीच नसतं की आपल्या बाळाशी काय होतं. मग बाळाबरोबर काय होतं हे बाळाशी बोलायच्या आधी तुम्हाला त्यांच्या पालकांशी बोलावं लागतंय. तर मग इथे एक पॅरेंटिंग काउन्सिलिंग हा एक रोल तुम्ही प्ले करता. तर तुमच्या या भूमिकेबद्दल आम्हाला काय सांगाल? पॅरेंट काउन्सिलिंग जे मदर टचमध्ये केलं जातं की येस, तुम्ही प्रत्येक टीचर्स बरोबर नेहमी बसता किंवा टीचर्स बरोबर नाही, तुमच्या पालकांबरोबर म्हणजे मम्मी पप्पांबरोबर मुलांच्या बसता, त्यांच्याशी बोलता. तर हे म्हणजे तुम्ही कसं सगळं साधून आणता? ॲक्च्युली जेव्हा आपले स्कूल स्टार्ट होते ना, तर आपले पॅरेंटिंगचे वर्कशॉप्स होतात. पॅरेंटिंगचे वर्कशॉप्स होतात. Okay. आपली जेव्हा स्कूल स्टार्ट होते त्यावेळेला पहिला ज्या दिवशी आपली ओरिएंटेशन होतं, त्या ओरिएंटेशनमध्ये आपण पालकांना बोलवतो. पालकांना येत नाही असं नाही बोलत आहे मी, पालकांना सगळं येतं आहे, कारण सगळीकडे आता ॲक्सेस आहे. तुम्ही कुठेही जा, तुम्ही साधं एक औषध घ्यायचं असेल तरी तुम्ही गुगल करून औषध घेऊ शकता. तर आता तर तुमच्याकडे एवढा डेटा आहे, कुठूनही तुम्हाला तो डेटा मिळू शकतो. पण कसं होतं की जेव्हा आपल्याकडे मूल पहिल्यांदा येतं, शाळेमध्ये ज्या वेळेला मूल येतं त्यावेळेला आपण मुलाला तर घेतोच ॲडमिशन, पण त्यासोबत आपल्याला जेवढे आपल्याकडे फॅमिलीजनी ॲडमिशन घेतले तेवढ्या पूर्ण फॅमिलीला पण घ्यावं लागतं. पूर्ण फॅमिलीला बोलवता? पूर्ण फॅमिलीला बोलवणं एवढ्यासाठी गरजेचं असतं, कारण इट हॅज टू बी वर्क फ्रॉम ऑल द साईड. आपण ज्या मुलावरती काम करतो त्या मुलावरती काम करताना आपल्याला पूर्ण पाहिजे. इवन द स्कूल फॅमिली हॅज टू बी देअर अँड हिज ओन फॅमिली हॅज टू बी देअर, तरच ते घडलं जातं. मग तेव्हा आपण ते स्कूल फॅमिली, तर आपण त्या टीचर्सला वर्कशॉप देतो, आपण त्यांना रेडी करतो ॲज अ स्कूल फॅमिली. आता तो भाग राहिला तो
मुलाच्या फॅमिलीकडनं. ज्यावेळेला आपण एक मुलाच्या फॅमिलीकडनं भाग घेतो त्यावेळेला आपण एक ओरिएंटेशनच्या नंतरही आपण बरेचसे वर्कशॉप घेतो. ओरिएंटेशनमध्ये आम्ही पालकांना बोलवतो, कोणी आम्ही सांगतो जेवढे तुम्ही घरात आहात ना तुम्ही आजी आजोबांना पण घेऊन बसा, कारण आम्ही सांगणं आणि तुम्ही घरी सांगणं ह्याच्यामध्ये फरक पडेल. त्याच्यापेक्षा जेव्हा पालक आजी आजोबांना पण घेऊन येतात त्यावेळेला संवाद खूप चांगले होतात, कारण मोस्टली काय होतं की आजी आजोबा मुलांना आणायला आहेत घ्यायला आणि ती ते जास्ती असतात आणि त्यांची अटॅचमेंट वेगळ्या लेवलची असते. तर जर आजी आजोबा पण येऊन बसले ना की आम्हाला छान पद्धतीने सांगता येतं, मग आम्ही त्यावेळेला पालकांना एक क्वेश्चनर देतो की मुलांना तुम्ही काय प्रश्न विचारले पाहिजेत. ओके, की आता कसं होतं की स्कूल चालू झालं आणि मुलं तर रडणार, बिकॉज इट्स अ न्यू प्लेस फॉर देम. टू ॲडजस्ट विथ द न्यू प्लेस इट्स व्हेरी खूप वेळ लागतो. तर ती रडणार, काही हसणार, काही बोलणार, काही रडणार, काही खेळणार, काही म्हणजे खूप गोंधळ असतो त्यावेळेला. तर तो जो त्यावेळेला कसं होतं की घरी गेल्यानंतर मुलाला प्रश्न विचारला जातो की टीचर ओरडली तुला, टीचर ओरडली, टीचरनी मारलं तुला, ज्याच्या हां. सो दॅट इज विच तुम्हाला शाळेपासून लांब घेऊन जायचं काम करत असते. दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला मूल यायला आहे तर तुम्हाला सकारात्मक क्वेश्चन्स विचारणं खूप गरजेचं. सो यू शूड बी आस्किंग द चाइल्ड अ पॉझिटिव्ह क्वेश्चन्स. मग ते क्वेश्चनरमध्ये क्वेश्चन्स दिले जातात. असे आम्ही क्वेश्चनर बनवलेत, त्याचे आम्ही झेरॉक्स कॉपी देतो पालकांना की तुम्ही ट्रेन व्हा आणि मग 6 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्ही स्वतःचे प्रश्न लिहू शकता आणि त्यांना विचारू शकता. एवढं तुम्हाला एम्बॉज होईल त्या गोष्टी. मग त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न मी तुम्हाला सांगते की त्याच्यामध्ये आम्ही त्यांना प्रश्न टाकलेले की आज तू कोणाकोणाबद्दल बोललास, तू बॉल होता का तिथे, टीचरकडे बॉल होता का, मग तू कोणाशी फ्रेंडशिप केलीस, असे प्रश्न त्याच्यामध्ये की बाळ काय करते, की मैत्रिणी काय होतात. तुम्ही फोकस इथे ठेवलात की मूल का रडलंय, इथे ठेवण्यापेक्षा त्याने काय, जरी तो रडत असेल ना तरी त्याचं ऑब्झर्वेशन स्किल खूप स्ट्रॉंग असतं. आजूबाजूला काय घडतंय हे त्याच्याकडे खूप मायन्यूटली त्याच्यावरती त्याने पूर्ण स्कॅनिंग केलेलं असतं. तर तो तुम्हाला एक्सप्रेस करायला चालू करतो की त्या क्लासरूममध्ये काय होतं, की कोण रडत होतं, की तू किती खेळलास, कोण कोण रडत होतं हे विचारण्यापेक्षा कोण कोण हसत होतं सकारात्मक हे विचारणं खूप गरजेचं होतं. म्हणजे तुम्ही तुमच्या या स्टेजपासूनच तुम्ही आणि तुमच्या पालकांना देखील सांगताय की नाही, त्यांना सकारात्मक विचार इथूनच द्यायचे आहेत आपल्याला, कारण दिस इज 0 to 7 एज इज अ फार्मिंग एज. वृषालीजी, जेव्हा मुलं तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांना पेन्सिलही पकडता येत नसते, मग अशा प्रकारे जेव्हा मुलांची सुरुवात असते तेव्हा तुम्ही त्यांना कसं पुढे नेता? ॲक्च्युली प्ले ग्रुपची मुलं जेव्हा येतात त्यावेळेला त्यांचे वेगळे प्रोग्राम्स असतात, म्हणजे प्रत्येक क्लासचे वेगवेगळे प्रोग्राम्स असतात. मग त्या प्रोग्रामच्या हिशोबाने आम्हाला घेऊन जायला येतो. तर आम्ही ती कॅटेगरीज बनवलेल्या आहेत, म्हणजे ऑर्गनायझेशन आहे तुमचं, सेंटरिंग आहे तुमचं, फोकसिंग आहे तुमचं, डिलिव्हरी पार्ट आहे. तर ह्याच्यावरती प्रोग्राम्स असतात आपले. मग त्या प्रोग्रामच्या ह्याच्यामध्ये मुलांना ठेवलं जातं. म्हणजे आपण ॲकॅडमिक तर घेतोच त्यांचं, पण ॲकॅडमिकच्या व्यतिरिक्त आपले त्यांची हँड आय कॉर्डिनेशनचे एक्सरसाइज आहेत, त्यांचे आय ट्रॅकिंगचे एक्सरसाइज आहे, त्यांचं लेफ्ट ब्रेन डेव्हलपमेंट आहे. म्हणजे हे सगळे वेगवेगळे कॅटेगरीज येतात. लेफ्ट ब्रेनच्या वेगळ्या कॅटेगरीजमध्ये जातात, राईट ब्रेन हे वेगळ्या कॅटेगरीमध्ये जातं, अल्फा वेव्स आपण त्यांना देतो हे वेगळ्या कॅटेगरीमध्ये जातं, आणि प्लस त्यांचं हँड आय कॉर्डिनेशनच्या ॲक्टिव्हिटीज हे वेगळ्या कॅटेगरीमध्ये जातं. त्यांचा ग्रॉस मोटर स्किल्स इन्क्रीज करायचे असतात, ग्रॉस मोटर स्किल्स आणि मोटर स्किल्स हा इन्क्रीज करायचे असतात, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याकडे बरीचशी लोक रिस रायटर आहेत. ओके, रिस रायटर जो इथून लिहितो, आपल्याकडे तेवढ्या ॲक्टिव्हिटीज दिल्या गेल्या नव्हत्या मुलांना. आपल्याकडे जेव्हा मुलं येतात आपण त्यांना शोल्डर रायटर करतो. ओके, अशा ॲक्टिव्हिटीज आपण केला जातो, म्हणजे इथे स्ट्रेस न येता हा स्ट्रेस इथे येतो, म्हणजे इथे न ताण पडता इथून पूर्ण मुवमेंटमध्ये जातात मुलं. तर मुलांचं दहावीचे प्रिपरेशन किंवा मोठे मोठे पेपर्स लिहायचे, कारण तो जो प्रेशर आहे ना तो आपल्याला, आपण जेव्हा ह्या सगळ्या सर्व्हिसेस देतो त्यावेळेला आपण बघतो काळजीपूर्वक की ते मूल रिस रायटर बनवू नये. शोल्डर रायटर म्हणजे त्याच्याकडे
पूर्ण हा मुवमेंट असतो, म्हणजे हात पूर्ण वापरला जातो. ज्या वेळेला ओन्ली फक्त रिस्ट वापरली जातं तर इथे पेन जातं. मग अशा सगळ्या सर्व्हिसेस आहेत, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती काम केलं जातं. मग छोट्या छोट्या सर्व्हिसवरती जेव्हा आपण सर्व्हिसेस म्हणजे कसं देतो की आपण त्या सेक्शन वाईज डिवाईड करतो. आपल्याला एक कालावधी असतो की वर्षभर आपल्याकडे ते मूल येणार. जसं 3 महिन्याचं मूल ते क्रॉलिंगवरती पोटावरती चालायला लागतं किंवा कसं. मग त्या वयाने आपल्याकडे जेव्हा 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जे मूल बसतं त्याच्यामध्ये 4-4 महिन्याचा प्रोग्रामिंग असतो किंवा 3-3 महिन्याचा प्रोग्रामिंग असतं की 3 महिन्यामध्ये आपल्याला हे कव्हर करायचं आहे, 3 महिन्यामध्ये आपल्याला हे कव्हर विथ द अकॅडमिक. म्हणजे अकॅडमिक तर असणार, पण अकॅडमिकच्या व्यतिरिक्त जे त्याला पाहिजे, ज्या वयोगटाच्या हिशोबाने ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिजेत तर त्या फिट केल्या जाणार. तर प्रत्येक हाऊसेस म्हणून आम्ही त्याला ठेवलं आहे. म्हणजे तुम्ही पेंग्विन हाऊस बनवलं आहे, आम्ही रोबोटिक हाऊस बनवलं आहे किंवा असे हाऊसमध्ये ठेवलं आहे. ते हाऊस म्हणजे ते क्लिअर करतात. म्हणजे आता जर पेंग्विनमध्ये ठेवलं आहे तर पेंग्विन हाऊसमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. ज्यावेळेला आपण पेंग्विन हाऊस ठेवू तर पेंग्विन हाऊसमध्ये ह्या गोष्टी येतील, रोबोटिक हाऊसमध्ये ह्या गोष्टी येतील, सी वेलच्या हाऊसमध्ये ह्या गोष्टी येतील. असे करून ते प्रोग्रामिंग्स असतात. मग त्या ज्या प्रोग्राम्स आहेत तर त्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या युनिक आहे आणि त्या कस्टमाइज आहे. म्हणजे तुम्हाला फक्त मदर्स टचमध्येच मिळतील. म्हणजे हे शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि त्या घडामोडीने त्या गोष्टी केल्या जातात विथ द प्रॉपर इंटरव्हल्स. म्हणजे ही गोष्ट एवढ्याच महिन्यासाठी, ही गोष्ट एवढ्या महिन्यासाठी, कारण त्याच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही टाइम लिमिट ठेवलेलं आहे. टाइमच्या फ्रेममध्ये बांधून ठेवलेलं आहे आणि त्या डेव्हलपमेंटल स्टेजेसवरती भरपूर काम करतात. मुलांच्या डेव्हलपमेंटल स्टेजेसवरती हा प्रॉपर इफेक्ट घेऊन जातात. सो एखादा चाइल्ड ज्या वेळेला अकॅडमिकवरती रेस करत असतो तर अकॅडमिकबरोबर ह्या जर तुमच्या समानतोलेने जर ह्या गोष्टी असतील तर तो आज ABCD लिहू शकतोय, तर उद्या तो सेंटेन्स पण लिहायला लागेल. म्हणजे अकॅडमिक बरोबर ह्या जेव्हा तुम्ही गोष्टी घेता तेव्हा तो एक बूस्टर डोस त्यांना मिळतो आणि त्यांची ग्रोथ तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून येते. हां, मग ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण एका वर्षाच्या पिरियडमध्ये घेतल्या जातात. वृषालीजी, तुमच्या अकॅडमिक इयरबद्दल आम्हाला जरा एक्सप्लेन करता. अकॅडमिक इयर म्हणजे प्ले ग्रुप आहे, ज्युनियर आपल्या नर्सरी आहे, ज्युनियर आणि सिनियर आहे. जेव्हा प्ले ग्रुपला मुलं येतात तेव्हा काही जणांचे स्पीच डिलेज असतात, तर आपल्याला ते स्पीच काढायला लागतं. मग तिथे आपल्याकडे राईम्स हे असं सगळं बोललं जातं, सगळं सांगितलं जातं, A to Z सांगितली जाते, रिदममध्ये शिकवलं जातं त्यांना सगळं काय. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. आपला एज ग्रुप काय असतो साधारण? 2+5 2+5 हे प्ले ग्रुप आहे तुमचं. 3+5 हे तुमचं नर्सरी आहे. 4+ येस 4+5 तुमचं काय काय? नर्सरीमध्ये जेव्हा मुलं येतात तेव्हा त्यांना एक प्रॉपर व्यवस्थित आयडेंटिफिकेशन केलं जातं अल्फाबेटचं, नंबर्सचं. बरं, अल्फाबेट बरोबर तुमचं काय काय येतं. इट्स नॉट ओन्ली A फॉर ॲपल येतो, A फॉर मेनी थिंग्स कम्स. ओके, ह्या पण गोष्टी आहेत. नाही तर नुसतं मुलं आजकाल A फॉर ॲपल एवढंच बोलतात, पण A इज बीन कन्सिडर फॉर मेनी थिंग्स. ओके, मग हे त्याला सांगायला लागतं. मग तिथे अल्फाबेट येतात, तुमचे नंबर्स येतात, ह्या सगळ्या गोष्टी येतात जिथे अकॅडमिक वाईज त्यांना करायला लागतात. आणि तिथे त्यांना स्ट्रोक रायटिंग येतं. स्ट्रोक्स मीन्स एक अल्फाबेट्स जे असतात तो तुमच्या ड्रॉइंग फॉर्मॅटमध्ये असतात. मग त्यांना तिथे स्ट्रोक्स शिकवले जातात, स्ट्रोक्सवरनं त्यांना ते अल्फाबेट घेतले जातात. तर त्या पद्धतीने तिथे कॅपिटलवरती काम केलं जातं, म्हणजे कॅपिटल लेटर्सवरती काम केलं जातं. ॲज द चाइल्ड ग्रोज इट गोज टू ज्युनियर, मग त्यावेळेला विथ द कॅपिटल तुमचे स्मॉल लेटर्स येतात. मग कॅपिटल आणि स्मॉल ह्या सगळ्या गोष्टी घेऊन बाकीचं तुमचा जो जनरल कॉन्सेप्ट आहे, जसं तुमचं मॅथ्सचं कॉन्सेप्ट आहे, तुमचं इंग्लिशचं कॉन्सेप्ट आहे, तुमचं जनरल नॉलेजचं कॉन्सेप्ट आहे, हे तर प्ले ग्रुपपासून नर्सरीला पण घेतलं जातं, प्ले ग्रुपला पण घेतलं जातं आणि तुमच्या ज्युनियरला पण घेतलं जातं. पण ते प्रमाणात घेतलं जातं. ॲज पर ॲप्रोप्रिएट एजवरती ते खाद्य दिलं जातं. मग जेव्हा ज्युनियरला येतात तेव्हा ते मूल वाढलेलं असतं, तर द चाइल्ड एज इज 4.5, जिथे त्याची समज आणखीन वाढते. मग त्यावेळेला आपण ते स्मॉल लेटर पण इंट्रोड्यूस केले जातात. आता हे जे स्मॉल लेटर्स आहेत ते इंट्रोड्यूस करताना तुम्हाला बघितलं पण जातं की तुम्हाला कॅपिटल आणि स्मॉल ह्या तुम्हाला 4 लाईन्समध्ये बसवायला लागतात. मग त्यांना रेड अँड ब्ल्यू लाईनचा कॉन्सेप्ट शिकवला जातो. त्याच्यावरती गेला
मग ह्या सगळ्या जनरल कॉन्सेप्ट, तुमचं मॅथ्सचं लर्निंग, तुमचं इंग्लिशचं लर्निंग, ह्या सगळ्या गोष्टी येतात. मग त्याच्यानंतर येतो सिनियरचा भाग. सिनियरच्या भागामध्ये ह्या दोन्ही गोष्टी त्यांना आलेल्या असतात. जसं कॅपिटल आणि स्मॉल आलेलं असतं, त्यांना नंबर्स आलेले असतात, त्यांना ऑलमोस्ट 2 लेटर वर्ड ज्युनियरला झालेले असतात, त्यांना नंबर नेम्स ज्युनियरला झालेले असतात आणि कॅरी फॉरवर्ड करून हा अभ्यास वरती येतो. हा अभ्यास वरती आल्यानंतर इथे तुम्हाला नंबर नेम्स, मग तुमचं अल्फाबेट, मग तुमचं रायटिंग, तुमचं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे ह्या चारही याच्यामध्ये तुम्हाला फोनिक्सवरती पण काम केलं जातं. म्हणजे प्ले ग्रुपला जेव्हा मूल येतं तेव्हा प्ले ग्रुपपासूनच तुमचं फोनिक्स चालू होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या फोनिक्सच्या लेवलला घेऊन त्यांचं डेप्थमध्ये जाऊन त्यांना अंडरस्टँडिंग घेऊन जातं. मग त्यांच्यामध्ये त्यांना 2 लेटर वर्ड्स येतात, 3 लेटर वर्ड्स येतात, मग सेंटेन्स फॉर्मिंग येतात. असं करून त्यांना रीडिंग आणि रायटिंग हे पूर्ण त्यांना एक फर्स्ट स्टँडर्डला जायचा बेस क्रिएट होतो. ही जर्नी आहे फ्रॉम प्ले ग्रुप टू सिनियर. म्हणजे अगदी प्रॉपर तुम्ही म्हणालात तसं की मूल फर्स्ट स्टँडर्डमध्ये झाला, तुम्ही अगदी पूर्ण तयारी त्यांची करून देता. मग त्या आपल्याकडे जे बोर्ड, असं बोर्ड नाही ठेवलेलं, आपण इंटिग्रेटेड ठेवलेलं आहे. मग कोणत्याही बोर्डला मुलं गेली, तुम्ही CBSEला टाका, तुम्ही ICSEला टाका, तुम्ही IBMला टाका, ऑर यू गो फ्रॉम वन प्लेस टू दी अब्रॉड कंट्री, तिथे पण त्या मुलाकडे तेवढी बेस रेडी असेल की ते मूल कुठल्याही शाळेत गेलं किंवा कुठल्याही कंट्रीमध्ये गेलं तर त्याच्याकडे तो बेस लेवल राहील. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तुम्ही एवढा परिपक्व बेस तयार करून घेता की मूल कोणत्याही याच्यामध्ये गेलं, CBSE किंवा दुसऱ्या कोणत्याही बोर्डमध्ये गेलं तरी त्यांच्या अभ्यासक्रमाशी संलग्न असं तुम्ही त्यांना अभ्यासक्रम दिलेला आहे. त्यांचं पूर्ण लँड फार्मिंग जी आहे 0 to 7 तुम्ही म्हणताय तिथपर्यंतचं तुम्ही जे सगळं त्यांना प्रॉपर तेवढं शिक्षण दिलेलं आहे. हां, म्हणजे तुम्ही काय करताय इथे पूर्ण मुलाला इंडिपेंडेंट घडवता. म्हणजे इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अँड हेल्पिंग हँड त्याला आयडेंटिफिकेशनपासून सगळं व्यवस्थित आलेलं असतं. जिथे त्याला ज्या वेळेला मूल जेव्हा फर्स्ट स्टँडर्डला जातं त्यावेळेला तो 40-45च्या क्राऊडमध्ये बसतो. त्यावेळेला हा जर पाया तो घेऊन बसला तिथे रेशो असतो 30:1, लाईक 1 टीचर विथ द 40 स्टुडंट और 30 स्टुडंट, विच एव्हर वॉट एव्हर इट इज. मग तिथे तो इंडिपेंडेंटली उभा राहतो. ओके, म्हणजे तुम्ही मुलांचं एज्युकेशन ॲज वेल एज त्यांचं एक इंडिपेंडेंट पर्सनॅलिटी देखील इथे घडवताय की येस यू कॅन स्टँड विथ द ऑल क्राऊड टू इन अ चाइल्डचं जे आहे तर त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण इथे घडते. खूपच छान. म्हणजे एक अकॅडमिक डेव्हलपमेंट पण झालं आणि तुमचं होल डेव्हलपमेंट पण, होल जे तुम्हाला गरजेचं आहे माइलस्टोन एजला जे डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत त्या पण तुमच्या फुलफिल झाल्या, प्लस तुमचं एक अकॅडमिक पण फुलफिल झालं. वृषालीजी, मला तर असं विचारायचं की तुमच्या या म्हणजे तुमच्या एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी झाल्या, तुमच्या अदर ॲक्टिव्हिटी इयरली तुम्ही कशा काय डिस्ट्रीब्यूट केलेल्या आणि तिथे तुम्ही मुलांना कसं घडवत असता? आपल्या शाळेमध्ये सगळे सेलिब्रेशन्स होतात, मग आपल्या ॲन्युअल फंक्शन्स होतात, मग आपल्या फील्ड ट्रिप्स जाते जिथे आपण पालकांना घेऊन जातो. पालकांना कंपल्सरी घेऊन जातो कारण पालक हे मुलांबरोबर येऊन तो आनंद घेणं खूप गरजेचं असतो. पिकनिकला सुद्धा आपण पालकांना घेऊन जातो कारण मुलं एकमेकांशी भेटणं किंवा पालक एकमेकांशी भेटणं म्हणजे मी मित्र आहे याचा आणि त्याचे आई वडील एकमेकांशी भेटणं, हे सोशलायझेशन जेव्हा बघतात मुलं तेव्हा एकत्र आणखीन त्यांची दोस्ती यारी खूप वाढते. तर आपण ज्या वेळेला फील्ड ट्रिपला घेऊन जातो तेव्हा अशा घेऊन जातो जागेवरती जिथे त्यांची कॉमन सिटीपासून म्हणजे सिटी लाईफपासून त्यांची कॉर्ड कट होऊन टुवर्ड्स द नेचर घेऊन जातो, जिथे आपण बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी मुलांबरोबर पालकांना करायला लावतो. सो दे अंडरस्टँड व्हॉट इट इज, व्हॉट इज द नेचर, हे त्यांना छान पद्धतीने माहिती पडतं. तर ह्या सगळ्या घेतो. मग आपण स्टेज द्यायला बघतो मुलांना, प्लॅटफॉर्म एवढ्यासाठी स्पर्धेला नाही, आपण मुलांना स्पर्धेला नाही उभं करू, आपण मुलांना प्लॅटफॉर्म देतो. कारण ऑडियन्स फिअर हा न असता मुलं स्टेजवरती स्वतःहून येऊन बोलणं ही खूपच मोठी गोष्ट आहे. मग आता जसं ह्या वर्षाच्या मुलांनी पूर्ण रामायण बोलून गेले, म्हणजे रामायण, तर त्या मुलांनी एज ग्रुप त्यांचा 4.5 to 5.5चा होता. म्हणजे ज्युनियर आणि सिनियरची मुलं तो प्रवास त्यांनी पूर्ण रामायण म्हटलं. पण ज्या वेळेला आम्ही ते रामायण त्या मुलांना शिकवत होतो त्यावेळेला प्ले ग्रुप आणि नर्सरीसुद्धा ते रामायण ऐकत होती. तर प्ले ग्रुप आणि नर्सरीचं पण ते रामायण बाहेर झालं. मग असे मुद्दे घेऊन आम्ही काम करतो. म्हणजे स्वच्छ भारत अभियान, पेड लगाओ धरती बचाओ, म्हणजे असं सोशल अवेअरनेसवरती आपण
त्या मुलांना स्पर्धेला उभं करतो. इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर तुम्ही एक बॉलिवूड डान्स किंवा काय हे करण्यापेक्षा ह्या मुलांना हा प्रवास दाखवतो. आणि जेव्हा ती मुलं तो जो भाग घेऊन ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवरती जातात तर एक युनिकनेस दिसतो मुलांमध्ये आणि इवन ऑडियन्सला पण तो युनिकनेस दिसतो. एक सुजाण आपण जी मुलं आहेत ती तुमची सुजाण होत आहेत की आपलं या समाजाबद्दल त्यांचा अवेअरनेस आहे तो जागरूक करायचं काम तुम्ही करता इकडे त्यांच्याकडून. ओके. आणि अजून काय तुम्ही सांगाल की कसं मुलांमध्ये इयरली तुम्ही सण जेव्हा तुम्ही सेलिब्रेट करता तेव्हा मुलांमध्ये कसा आनंद असतो आणि तुम्ही ते कसं एन्जॉय करता? जेव्हा आम्ही सण सेलिब्रेट करतो तेव्हा आम्ही स्वतः गाणी लिहितो त्याची आणि ती गाणी बाहेर करून घेतो त्या मुलांकडनं आणि त्या दिवशी त्यांना बोलायला लावतो. सेलिब्रेशनचा भाग आहे. त्या सेलिब्रेशनला पूर्ण सजावट त्याप्रमाणे केली जाते जिथे मुलांना म्हणजे पालकांची पण गर्दी असते टू टेक अ फोटोशूट, कारण ती सजावट एवढ्या छान पद्धतीने बनवलेली असते ॲप्रोप्रिएट टू दॅट सेलिब्रेशन. तर तो एक फोटोशूट असतो त्या बालकांचा, एक मेमरीज असतात, त्यांचा एक अल्बम बनत असतो, एक अल्बम क्रिएट होत असतो फ्रॉम द चाइल्डहूड. तो प्रत्येक सणाच्या वेळेला इतकंच छान नटून सचून ते बाळ आलेलं असतं आणि ते आनंद घेत असतो त्या गोष्टीचा. म्हणजे आपली संस्कृतीला जपायचं काम देखील तुमच्या मदर टचमध्ये होतं. कारण व्हॅल्यूजला जर तुम्ही घेऊन चाललात, व्हॅल्यूज आणि कल्चर जे आपले इंडियन व्हॅल्यूज आणि कल्चर आहे ते दाखवणं मुलांना खूप गरजेचं आहे. तर ज्या वेळेला आपण ते सगळे सण साजरे करतो त्यावेळेला त्यांना ते व्हॅल्यूज आणि कल्चर कळतात. तर ते सेलिब्रेशन होणं तर खूप गरजेचं आहे. आणि मुलांना त्याचा म्हणजे छोटी छोटी गाणी बनवून आम्ही त्या मुलांना त्या ह्याचं महत्त्व पण पटवून देतो. मग ती गाणी म्हटली जातात, मग मुलं ती गाणी म्हणतात आणि मग ते कन्वे केलं जातं. वृषालीजी, आपण एक मस्तिष्क या नावाने एक नवीन प्रोग्राम लॉन्च केला आहे, तर त्याबद्दल काय सांगा? हा जो प्रोग्राम आहे ह्याच्या अंडर थेरपीज होतात, काउन्सिलिंग होतात. 10वी-12वीच्या मुलांचं काउन्सिलिंग होतं की कुठलं करिअर घ्यावं म्हणून त्यांनी. आणि त्याच्या अंडर ADHD मुलांवरती, ऑटिझम मुलांवरती काम केलं जातं. प्लस आपल्याकडे स्ट्रेस लेवलवरती थेरपीज दिल्या जातात, एन्झायटीवरती, स्ट्रेस लेवलवरती, त्याच्यावरती थेरपीज दिल्या जातात टू ऑल दी एज. काळाची गरज आहे की कोण तुम्ही मस्तिष्क सुरू केलं. हा 26 वर्षाचा जो मदर टचचा जो प्रवास आहे खूप दीर्घ असा हा प्रवास आहे. शून्यापासून ते 26 वर्षापर्यंत तुम्ही जे काही अनुभवले त्याबद्दल काय? ॲक्च्युली हे जे 26 इयर्सचे उभं राहिलेलं जग आहे ना, हा पूर्ण मदर टचचा जो जग आहे तो त्याला उभं ठेवणारा जो ट्रस्ट आहे, जो 26 वर्षाचा पॅरेंट्स जो आहे तोच माउथ पब्लिसिटीने एव्हरी इयर आपल्याला ते मुलं आणून देतो आहे. तो म्हणजे ऑलमोस्ट ह्या एरियामधला 85% क्राऊड मदर टचचा आहे. त्याच्यामुळे तो ट्रस्ट बिल्ड झालेला आहे आणि त्या ट्रस्टमुळे ते काल, आज आणि उद्या पण ते चालू राहील. की म्हणजे विश्वास ही पहिली पायरी आहे की तुमचा मदर टच हे एवढे वर्ष सतत कार्यरत आहे. वृषालीजी, आपल्या या सगळ्या पॉडकास्टच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार? मी एवढं सांगेन की मदर टच ही एवढ्या वर्षावरती ट्रस्टवरती जे चाललं आहे ती एवढ्यासाठी चाललं आहे की ते व्हॅल्यूज, कल्चर, तुमचं होल माइलस्टोन डेव्हलपमेंटल स्टेजेसला कवर करणं आणि अकॅडमिकवर कवर करणं, ह्याच्यावरती हा सगळा मदर टचचा उभा आहे. 26 वर्षाचा जो ट्रस्ट जो बिल्ड केलेला आहे तो ह्याच्यावरतीच डोलारावरती बिल्ड झालेला आहे. आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल की वृषालीजींच्या मदर टच या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना नुसतं अकॅडमिक नाही तर त्यांना घडवण्याचंही देखील काम इथे सतत सातत्याने सुरू आहे. गेले 26 वर्ष सुरू आहे. त्याचबरोबर मस्तिष्कसारख्या प्रोग्राममधून 8वी, 9वी, 10वी जे मुलांना नैराश्य आलेलं आहे किंवा त्यांचे ते कठीण समय जो आहे त्याच्याबद्दल आपण काउन्सिलिंग करतो. एक खूप वेगळ्या प्रकारे इथे काउन्सिलिंग केलं जातं. शिक्षकांचं, मुलांचं केलं जातं, त्याचबरोबर त्यांच्या पालकांचं देखील केलं जातं. तर तुम्ही याही संधीचा इथे येऊन फायदा घेऊ शकता. त्याचबरोबर आपले आता नवीन अकॅडमिक ॲडमिशन सुरू होत आहे मेमध्ये. तर तुम्ही लवकरात लवकर आपली ॲडमिशन सिक्युअर करून घ्या. हीच तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते की यू कम अँड मीट टू वृषालीजी. सो तुम्हाला त्याच्याबद्दल इलॅबोरेट माहितीसुद्धा मिळेल. सो या पॉडकास्टचा एंड मी इथे करते. प्रकृती निसर्गोपचारकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. नमस्कार. नमस्कार वृषालीजी.